सोलापूर शहरात मोबाईल दुकान फोडून 24 मोबाईल चोरणारे 2 सराईत गुन्हेगार यांना शहर गुन्हे शाखा व फौजदार चावडी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईने अटक करण्यात आली आहे। एकूण 24 मोबाईल फोन, 4 स्मार्ट वॉच, 10 कानातील एअरपॉड असा 2,44,909 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। कासिम उर्फ सोहेल शकीब शेख वय 27 राहणार सिद्धेश्वर पेठ, जमीर रफिक बागवान वय 34 राहणार लक्ष्मी मार्केट सोलापूर अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावं आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की माणिक चौक येथील NG इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल येथे रात्रीच्या सुमारास दुकान फोडून मोबाईल फोन, स्मार्ट वॉच व कानातील एअरपॉड चोरी झाल्याबद्दल फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी आदेश दिले होते। त्यामुळे गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे पथक तसेच फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे व त्यांचे पथक यांना 17 जून रोजी खात्रीशीर बातमी मिळाली की एक इसम हा चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सोलापूर पुणे हायवेवरील बंद पडलेला राहुल होंडाई शोरूम जवळ थांबला आहे। यावेळी शहर गुन्हे शाखेने सापळा रचून त्या इसमास ताब्यात घेतले। यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता मोबाईल विक्री करणाऱ्या संशयिताचे नाव कासिम उर्फ सोहेल शाकीब शेख असे असल्याचे निष्पन्न झाले। त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यास का त्याचा मित्र जमीर बागवान यांनी NG इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातून चोरी करून त्याची विक्री करण्यासाठी त्याच्याकडे मोबाईल दिले होते। कासिम उर्फ सोहेल शकीब शेख यांच्या ताब्यातून चोरीचे एकूण 24 मोबाईल फोन, 4 स्मार्ट वॉच, 10 कानातील एअरपॉड असा एकूण 2,44,999 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले असून पुढील तपास